नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं नवीन भागामध्ये मनापासून स्वागत आहे. तर अतिशय सोप्या आणि कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या तुमच्यासाठी मी घेऊन येत असते आणि आजही मी एकदम नवीन आणि सोप्या सुंदर रांगोळ्या घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर एकही स्टेप मिस केली तर समजणार नाही की कशी काढली रांगोळी. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला जर ह्या रांगोळ्या आवडल्या तर तुमच्या दारासमोरही नक्की ट्राय करा. ह्या रांगोळ्या देवासमोर काढा, तुळशीसमोर काढा आणि तुमच्या मैत्रिणींना पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि एकदम कमी वेळेत होणाऱ्या रांगोळ्या, ती 10 ते 5 मिनटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत. आणि रोजही आपल्या चॅनलवर अशा सोप्या सोप्या कमी वेळात होणाऱ्या कमी कलरमध्ये रांगोळ्या दाखवल्या जातात. जर तुम्हाला अशाच नवनवीन रांगोळ्या शिकायच्या असतील, रोज दारासमोर नवीन रांगोळ्या काढायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर येईल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला व्हिडिओचा आपला टाईम माहितीच असणार आहे. रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होतो. तर जेव्हाही तुम्हाला टाईम मिळेल नक्की व्हिडिओ बघत जा आणि तुमच्या दारासमोर ह्या रांगोळ्या ट्राय करत जा. पुढची रांगोळी आपली अशी चौकोन, स्वस्तिकचा चौकोन आहे. स्टेन्सिल त्याच्या मदतीने असे मोठे मोठे टिपके काढून घेतले लाल आणि सफेद कलरमध्ये. आणि तुम्हाला जर अशी डिझाईन काढायची असेल मैत्रिणींनो तर त्यासाठी रांगोळी एकदम सुटसुटीत हातातून पडेल अशी रांगोळी पाहिजे असते. ओली जर रांगोळी घेतली ओलसर तर त्याच्याने मग ती डिझाईन करता नाही येणार आपल्याला. आणि आतमध्ये आपण आकाशी कलर टाकला, त्यावर स्टेन्सिलच्या मदतीनेच लक्ष्मीचे पावलं काढतो आहे. तुम्ही आवडीनुसार तुमचं दुसरं पण शुभचिन्ह काढू शकता, स्वस्तिक वगैरे किंवा गोल फूल वगैरे पण काढू शकतात, काहीच हरकत नाही. आणि कलर कॉम्बिनेशनही तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंज करू शकतात. आपल्या चॅनलवरती सणांप्रमाणे पण रांगोळ्या अवेलेबल आहेत. प्लेलिस्ट बनवलेली आहे मी, ते पण चेक करा. वेगवेगळ्या सणांच्या बॉर्डर रांगोळ्या, कोलम रांगोळ्या, आणखीन टिपक्यांच्या रांगोळ्या, अशा भरपूर रांगोळ्या अवेलेबल आहेत. तुम्ही जुने व्हिडिओही आपले चेक करू शकतात. आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण जास्तीत जास्त शेअर करत चला, त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील. आणि रांगोळ्या कशा वाटताय मैत्रिणींनो, कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. म्हणजे मला पण कळतं की तुम्ही व्हिडिओ बघितला आहे, तुम्हाला रांगोळ्या आवडल्या आहे की नाही ते. तर नक्कीच कमेंटद्वारे कळवत जा. लाईक पण करत जा व्हिडिओला. एकदम कमी जागेत काढता येतील अशाच रांगोळ्या आहेत ह्या. तुम्ही ह्या रांगोळ्या सणासुदीला पण काढू शकतात. थोडी मोठी घ्यायची, मग काढताना मोठी काढायची रांगोळी, किंवा तुम्ही अजून वेगवेगळ्या डिझाईन पण त्यात ॲड करू शकतात. पुढची रांगोळी पण आपली 2 ते 2 टिपक्यांची आहे. आणि माझा असा नेहमी प्रयत्न असतो की आपण आपल्या मैत्रिणींना कमी वेळात काढता येतील आणि कमी वेळात पण छान छान रांगोळ्या काढता येतील अशा रांगोळ्या मी तुमच्यासाठी तयार करत असते. तर आपण यामध्ये कलर भरतो आहे. त्याच्या 4 पाकळ्या काढल्या, त्यात एक आकाशी आणि एक असा केशरी कलर भरला आहे. केशरी नाही म्हणता येणार, असा आंबा कलर आहे, पिवळा कलर. तुम्हाला दुसरं जर लाल आणि पिवळा कलर भरायचा असेल ते पण भरू शकतात. आणि एक जेव्हा आपण असा कलर भरतो ना मैत्रिणींनो, त्यानंतर त्या रांगोळीला बॉर्डर करायची व्हाईट रांगोळीने. मग ती रांगोळी अजून व्यवस्थित दिसते, उठून दिसते. अशाच नवनवीन तुम्हाला रांगोळ्या शिकायच्या असतील तर एकदा चॅनलला नक्की भेट द्या. मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला रांगोळ्या काढायला शिकवत असते मैत्रिणींनो. जास्त खिचडी पण नसते रांगोळीमध्ये, बारीक सारीक नसते. जेणेकरून तुमच्या रोजच्या कामांच्या गडबडीतून तुम्ही रांगोळी काढायला, असाच त्यामागचा हेतू असतो. आणि रोज दारासमोर रांगोळी काढली गेली पाहिजे.
त्यामुळे मी एकदम सोप्या सोप्या सुंदर सुंदर रांगोळ्या घेऊन येत असते. आणि ज्या पण मैत्रिणी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात, कमेंट्स करता आणि रांगोळ्या ट्राय करतात, त्यांचं मनापासून धन्यवाद आहे. ते आपली परंपरा जपतायत आणि रांगोळीसाठी वेळ देत आहेत. आणि हीच परंपरा जर आपली पुढे चालवायची असेल तर तुमच्या मुलामुलींना पण रांगोळी शिकवा. छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करायची. टिपके काढून दाखवायचे त्यांना, लाईन शिकवायच्या कशा काढायच्या आहे. म्हणजे आपली परंपरा ही कधीच संपणार नाही. आणि पुढची पिढीसुद्धा काहीतरी नवीन शिकेल. रांगोळी म्हणजे पण एक कलाच आहे, ती एक छान कला आहे. आणि तुम्ही तर बघत असाल, जर सोशल मीडियाचा चांगला वापर करत असाल, तुम्ही बघताय ही रांगोळी ॲज अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू पण आजकाल सुरू झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच नवनवीन डिझाईन शिका, नवनवीन रांगोळ्या शिका. भरपूर रांगोळ्या आलेल्या आहेत आजकाल. म्हणजे नवीन नवीन डिझाईन, पोर्ट्रेट रांगोळ्या वगैरे, सप्तपदी आणि गालिचा वगैरे रांगोळ्या. असं लग्न समारंभासाठी पण रांगोळ्या काढल्या जातात. पुढची रांगोळी, आपली शेवटची रांगोळी ही लक्ष्मीचे पावलं काढलेली आहेत. आणि मी तुम्हाला मुद्दामहून दाखवलं इथं बघा. नंतर शेप देऊन घेतला आहे आपण त्या पावलांना व्यवस्थित. तुम्हाला मी हे मुद्दाम दाखवते कारण की तुम्हाला पण कळलं पाहिजे की कसा शेप दिला आहे काय. आणि आता आपण बोटं काढतोय, तर यामध्ये लक्ष द्या. जे अंगठा असतो त्याच्यासाठी मी कसं बोट धरलेलं आहे आणि जे आपले छोटे बोटं असतात अंगठ्या शेजारचे त्याच्यासाठी कसं बोट धरलं आहे, म्हणजे कसं बोट फिरवते ते नीट लक्ष द्या. म्हणजे ही एक टीप आहे तुमच्यासाठी, तुम्ही नक्की ट्राय करा. अशा छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगत असते अधूनमधून, तर नक्की फॉलो करत जा त्या टिप्स. आणि तुम्हाला प्रत्येक मी बारीक सारीक गोष्ट दाखवत असते रांगोळीमध्ये कशी काढली जाते काय, सगळं तुमच्यासमोर मी दाखवत असते. म्हणजे तुम्हालाही समजलं पाहिजे की कशी काढली रांगोळी वगैरे. असं काही लपून छपून वगैरे काही नसतं. आणि मला आनंदच होईल की तुम्ही माझ्या रांगोळ्यांमधून तुम्ही पण नवीन रांगोळ्या शिकताय. कारण की छान वाटतं जेव्हा आपल्याकडून कोणीतरी काहीतरी शिकतंय, आपलं कौतुक करतंय. तर नक्कीच रांगोळ्या ट्राय करत जा. आणि ही रांगोळी शेवटची रांगोळी आहे आणि आजच्या रांगोळ्या पण सर्व काढून झालेल्या आहेत. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, रोज नवीन रांगोळी शिका आणि दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.